नवरात्रोत्सवाची लगबग आता शिगेला पोहोचली आहे। सर्वत्र स्वच्छता मोहीम आणि देवीच्या दागिन्यांचे पॉलिश आणि बँकांतील साठवण करून ठेवलेल्या विविध मूर्त्या तसेच नवरात्र काळात उत्सवासाठी ठेवण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तीची रंगरंगोटी करण्याच्या कामाला वेग आला आहे। सोलापुरातील प्रमुख असलेल्या ग्रामदेवता रूपाभवानी मंदिरातही रंगरंगोटीचे काम आणि स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। रूपाभवानी मंदिराच्या देवीच्या दागिन्यांचे तसेच मंदिर गाभाऱ्यातील प्रभावळ, सिंहासन व छबिन्यातील मूर्ती याबरोबरच रूपाभवानी देवीला टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक दागिन्यांचे पॉलिश गोकर्णकर या पॉलिश करणाऱ्या मूर्तिकारांकडून जागेवरच पॉलिश करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। यासाठी रूपाभवानी मंदिर ट्रस्टचे तसेच गोकर्णकर परिवार व मित्रमंडळींचे सहकार्य लाभत असल्याची माहिती यावेळी गोकर्णकर मूर्तिकारांनी दिली। गेल्या 15 वर्षांपासून ही सेवा अखंडपणे विनामोबदला सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। येत्या मंगळवारपासून देवीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे। मी नितीन गोकर्णकर मित्र परिवारातर्फे दरवर्षी देवीची आम्ही चांदीची पॉलिश दागिने करण्याची सेवा करतो। ही आपली सेवा मोफत करतो। यंदाच्या वर्षी आम्ही प्रथमच मशीनवर काम चालू करणार आहे। संपूर्ण काम मशीनवर करणार। अत्याधुनिक मशीन वापरून संपूर्ण मशीनचं जे दागिने आहेत पूर्ण पॉलिश करून व्यवस्थित चकाशी आणून देण्यात आलं। हे आपलं यंदाचं 15 वर्ष आहे। हे करताना आपल्या मंदिराचे पुजारी बंडू पवार, संजीव पवार, राजू पवार हे आपलं सहकार्य करतात। हे करण्यासाठी माझे घरचे पूर्ण मित्र परिवार, माझे घरातले सगळे भाऊ, माझे समाजाचे काही माणसं आहेत, विलास रायकर, अनिल गोकर्णकर, नितीन गोकर्णकर, दत्तानंद पावसकर, कुमार पोद्दार, ओंकार विदपाठक, साईनाथ वेर्णेकर, रोहन वेर्णेकर, तन्मय गोकर्णकर, दत्तानंद गोकर्णकर, सगळे सज्जन नांदवेकर आपण एकत्र मिळून सगळे काम करतो। या कामासाठी मला मंदिराच्या पुजारीचा अत्यंत मोलाचे योग्य ते मागणी मिळतं। हे जे पॉलिश तुम्ही जे करता दरवर्षी किती वर्षापासून करता? आपलं हे यंदाचं 15वं वर्ष आहे। तर 15 वर्षापासून निःशुल्क सेवा करतो, तेही पूर्ण सोहळ्यामध्ये।